students, up to last video we completed the first part of this chapter, human health and disease, about the immunity system, types of immunity, blood groups and Rh factor. Now from this video we are going to study some common diseases which are occurred in us. The point is common human diseases. In that first, as usual, definition of disease. रोग मला बरं वाटत नाही. काय व्याख्या आहे? कधी विचार केला याचा? मला बरं वाटत नाही म्हणजे नेमकं काय? What is the scientific definition of that disease? See here. Disease is a condition of disturbed or deranged. Disease is a condition, ही अशी अवस्था आहे, which disturbed or deranged. What disturbed? What deranged? Of functioning of one or more organs. Functioning of one or more organs or organ system. Caused due to infections, defective diet and heredity. In short, disease means disturbed functioning, normal functioning of our body. आपल्या शरीराचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये जर काही कारणामुळे डिस्टर्ब होत असेल तर त्याला आपण डिसीज असं म्हणतो. बट द सायंटिफिक डेफिनेशन इज हियर. इट इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब और डिरँग्ड फंक्शनिंग ऑफ वन और मोर ऑर्गन्स. एखादा आपल्या शरीराचा अवयव त्याचं फंक्शनिंग जर डिस्टर्ब असेल, डिरँग्ड असेल आणि हे कशामुळे होऊ शकतं? कॉज्ड ड्यू टू इन्फेक्शन. बरं वाटत नाही, सर्दी झालेली आहे, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर म्हणतात बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. अशा काही इन्फेक्शन्समुळं, काही संसर्गामुळं आपल्या या ऑर्गनचं किंवा ऑर्गन सिस्टीमचं फंक्शनिंग जर डिस्टर्ब झालं, डिरँग्ड झालं तर त्याला काय म्हणायचं? डिसीज असं म्हणायचं. किंवा इट ऑल्सो कॉज्ड ड्यू टू डिफेक्टिव्ह डायट. डिफेक्टिव्ह डायट, चुकीचा आहार, जास्त खाल्लेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पोट बिघडलेलं आहे, असा जर चुकीचा आहार घेतला गेला तर त्या चुकीच्या आहारामुळे सुद्धा आपल्या शरीरातील काही ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम, आपलं पोट बिघडतं. पोट बिघडतं म्हणजे नेमकं काय होतं? देर इज अ डिस्टर्बन्स इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड होतो. कशामुळे झाला तो? डिफेक्टिव्ह डायट. और ऑल्सो कॉज्ड ड्यू टू हेरिडिटी, अनुवंशिकता. काही डिसीजेस हे आपल्याला आई वडिलांच्याकडून आलेले असतात. दॅट वी विल स्टडी इन नेक्स्ट पॉइंट. असं हेरिडिटी असेल, अनुवंशिकतेचं कारण असेल, डिफेक्टिव्ह डायट असेल, चुकीचा आहार असेल किंवा एखादं इन्फेक्शन असेल, फंगल असेल, बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, या कारणामुळं आपल्या शरीराच्या एखादा किंवा अनेक अवयव किंवा अवयव संस्था यांच्या नॉर्मल फंक्शनिंगमध्ये बिघाड होतो. त्या कंडिशनला डिसीज असं म्हणतात. मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला डिसीज म्हणजे काय? तर डिस्टर्ब इन नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी. आपल्या शरीराच्या नॉर्मल फंक्शनमध्ये जर डिस्टर्बन्स असेल तर त्याला आपण डिसीज असं म्हणतो. स्टुडंट्स, डिसीज इज ॲक्च्युली अपोजिट वर्ड ऑफ हेल्थ. आपण हेल्थची डेफिनेशन बघितली अकॉर्डिंग टू WHO. इट इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल अँड वेल बिईंग, नॉट मेअरली अन ॲब्सेन्स ऑफ डिसीज. ही हेल्थची डेफिनेशन बघितली म्हणजे फिजिकली, शारीरिकदृष्ट्या, सोशली, सामाजिकदृष्ट्या जर एखादी व्यक्ती चांगली असेल तर त्याला आपण हेल्थ किंवा हेल्दी असं म्हणतो. पण त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स आला काही कारणामुळे, इथं जे कारण सांगितलेले आहे, तर आपल्याला डिसीज होतो. म्हणजे हेल्थ अँड डिसीज आर टू अपोजिट वर्ड. हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. अशा ह्या डिसीजचे काही प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टाइप्स ऑफ डिसीजेस.
All these diseases are broadly classified into two major categories. दोन मुख्य प्रकारांमध्ये हे डिसीजेस मोडतात. फर्स्ट, congenital diseases and second, acquired diseases. Congenital diseases and acquired diseases. First we will going to study first category of disease, that is congenital disease. These diseases are present from birth. आठवतंय का बघा? Types of immunity. Types of immunity. Two major types: innate immunity and acquired immunity. Innate immunity present from birth. अगदी आपण पोटात असल्यापासून ती इम्युनिटी आपल्यामध्ये येत असते. आई वडिलांच्याकडून, पॅरेंट्सकडून ती इम्युनिटी आपल्याकडे येते, त्याला आपण इनबॉर्न इम्युनिटी असं म्हणतो. आणि जन्मानंतर मरेपर्यंत जी आपण इम्युनिटी ॲक्वायर करतो, प्राप्त करतो, त्याला आपण काय म्हणलं होतं? ॲक्वायर्ड इम्युनिटी. स्टुडंट्स, लाईक दॅट हिअर टू टाइप्स ऑफ डिसीजेस. फर्स्ट, congenital. Congenital म्हणजे द डिसीजेस विच आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. जे डिसीजेस आपल्याला जन्मापासून असतात किंवा आपण पोटात असल्यापासून असतात त्याला कॉन्जेनायटल डिसीजेस असं म्हणतात. विच आर फ्रॉम द हेरिडिटरी, अनुवंशिकतेमुळं, कमिंग फ्रॉम द पॅरेंट्स, मदर अँड फादर. आई वडिलांच्याकडून जशी इम्युनिटी आपल्याकडे येते तसेच काही डिसीजेस जर आई वडिलांच्यामधून आपल्याकडे येत असतील, दोज डिसीजेस आर कॉल्ड कॉन्जेनायटल डिसीजेस. These are caused by genetic abnormality. Genetic abnormality. Genetic abnormality जर काही जेनेटिक मेकअप मध्ये बिघाड असेल, such diseases we will study in the chapter sex determination. In that chapter we will study these congenital diseases which are occurred due to डिस्टर्बन्स इन जेनेटिक मेकअप. जो आपला जेनेटिक मेकअप आहे त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स, ॲडिशन ऑफ क्रोमोझोम और डिलेइंग ऑफ क्रोमोझोम, याच्यामुळे काही डिसीजेस येतात. म्हणजे हे जे कॉन्जेनायटल डिसीजेस आहे हे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमुळे येऊ शकतात किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर, चयापचयामधल्या काही बिघाड असेल, आई वडिलांच्याकडे असेल आणि तो परत मुलांच्याकडे येत असेल, हेरिडिटरी, तर अशा डिसीजेसना कॉन्जेनायटल डिसीजेस असं म्हणतात. स्टुडंट्स, दीज डिसीजेस मे बी परमनंट और अँड इनक्युरेबल. मित्रांनो, हे डिसीजेस जे कॉन्जेनायटल आहेत, हेरिडिटरी आहेत, हे परमनंट राहतात. नॉट क्युरेबल, इनक्युरेबल म्हणजे हे बरे होऊ शकत नाही. जर आई वडिलांच्याकडे असतील तर मुलांच्याकडे येतात आणि ते कायमस्वरूपी त्यांच्याकडे राहतात. एक्झाम्पल बघा, कलर ब्लाइंडनेस, रातआंधळेपणा असेल, हिमोफिलिया असेल. कलर ब्लाइंडनेस जर पॅरेंटमध्ये असेल तर मुलांच्यामध्ये येतो आणि तो इनक्युरेबल असतो, बरा होत नाही. बट स्टुडंट्स, जस्ट I told in last video, our medical science is becoming advanced and advanced day by day. जसं ह्या मेडिकल सायन्समध्ये प्रगती होत गेलेली आहे. some congenital diseases may be cured by modern research or medical science. These involved diseases will be cured by modern techniques, gene therapy, enzyme replacement therapy, etc. जरी हे डिसीजेस इनक्युरेबल असले तरी सुद्धा मॉडर्न रिसर्च किंवा नवीन ज्या टेक्निक आलेल्या आहेत मेडिकल सायन्समध्ये, मग जीन थेरपी असेल, रिकॉम्बनंट DNA टेक्नॉलॉजी असेल, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी असेल, याच्या साहाय्यानं काही डिसीजेस, काही कॉन्जेनायटल डिसीजेस हे आपण बरे करू शकतो. मीन्स these congenital diseases which are present from birth are also called inborn diseases. Example, color blindness, hemophilia. Just I told you some of these diseases we will study in that chapter, sex determination. Now we proceed
to second category of the disease in the types of disease, very important. Acquired disease has like acquired immunity. The immunity after birth up to or till death. जन्मापासून मरेपर्यंत आपण जी इम्युनिटी घेतो त्याला acquired immunity असं म्हणतात. Like that, here is also the diseases which are developed after birth are called acquired diseases. जन्मानंतर जे डिसीजेस आपल्याला होतात त्याला acquired diseases असं म्हणतात. या चॅप्टर मध्ये असे आपण काही acquired diseases अभ्यासणार आहोत. साधा आहे कॉमन कोल्ड, फ्लू आपल्याला होतो किंवा आताचा कोरोना आहे. these are the developed after our birth. आपला जन्म झाल्यानंतर हे आपल्याला होतात. such diseases are called acquired diseases. these are not heritable. हे अनुवंशिक नसतात. मला कोरोना झालेला आहे, कोविड-19चं इन्फेक्शन झालंय म्हणून माझ्या मुलांना होईल असं नाही. बिकॉज these acquired diseases are not heritable. हे हेरिटेबल नाही. like congenital diseases. on the basis of communication, यांचा प्रचार आणि प्रसार कसा होतो याच्यावरती आधारित. on the basis of communication, these acquired diseases are of two types. First, communicable diseases, and second, non-communicable diseases. Now, we are going to study first subtype of acquired diseases, that is communicable diseases. Communicable diseases. Students, what we call in Marathi संसर्गजन्य रोग. सध्या धुमाकूळ घालतोय communicable diseases. We all suffer from that disease, that is COVID-19, Corona. What do you mean by communicable diseases? The diseases which are transmitted from one infected person to another healthy person are called communicable diseases. म्हणजे काय? एखाद्या बाधित व्यक्तीकडून, इन्फेक्टेड पर्सन, बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या हेल्दी पर्सन, निरोगी व्यक्तीकडे जर एखाद्या डिसीजचं डायरेक्टली इनडायरेक्टली कम्युनिकेट होत असेल, संपर्क होत असेल, तो डिसीज प्रसार होत असेल, अशा डिसीजेसला काय म्हणायचं? कम्युनिकेबल डिसीजेस. What is definition? Communicable diseases which are transmitted from one infected person to another healthy person directly or indirectly are called communicable diseases. These communicable diseases are also called infectious diseases, संसर्गजन्य रोग, or these are also called pathogenic diseases, the diseases which are caused by pathogen. आता कोविड-19चं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, इन्फेक्शियस और कम्युनिकेबल डिसीज. पॅथोजन कोण आहे? व्हायरस. त्याच्यामुळं याचं इन्फेक्शन होतं. Therefore, communicable diseases are also called pathogenic diseases. Example, familiar examples I give here: malaria, typhoid, polio, etc. These are caused by pathogens. But what is a pathogen? In the first part of the chapter, I told many times to you pathogen. All disease-causing organisms are called pathogens. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममुळे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डिसीजेस होतात, नॉर्मल फंक्शनिंग त्या ऑर्गॅनिझमचं डिस्टर्ब होतं, डिरँग्ड होतं, अशा सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सना, सर्व ऑर्गॅनिझम्सना आपण काय म्हणतो? पॅथोजन्स असं म्हणतो. कम्युनिकेबल डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजन्स
therefore these are also called pathogenic diseases. All the disease causing organisms are called pathogens. Either they may be fungi, bacteria, virus, helminthi, echinacea, etc. All these pathogens can cause diseases. Many pathogens, one definition is here. Many pathogens are transmitted from one infected person to another healthy person by using third organism. That third organism, students, here called a vector. Vector. What is a vector? Define vector. One more question. Many pathogens are transmitted to healthy person through agency of some another organisms called a vector. आता मी तुम्हाला विचारतो, आपल्याला अनेक डिसीजेस हे मॉस्किटो बाईट न होतात. तुम्हाला माहित आहे एनाफिलिस, फिमेल एनाफिलिस मॉस्किटो when bite us may be cause disease called a malaria. That we will going to study in detail in next video. म्हणजे काय, फिमेल एनाफिलिस कडून आपल्याला मलेरिया होतो असं आपण जनरल बोलतो. बट ऍक्च्युअली द कॉजल ऑर्गॅनिझम और पॅथोजन ऑफ मलेरिया इज अ प्लाझ्मोडियम विच इज अ प्रोटोझोन. प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोनमुळे आपल्याला मलेरिया होतो. पण हा प्लाझ्मोडियम डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये येत नाही. दॅट प्लाझ्मोडियम इज कॅरीड बाय फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. म्हणजे प्लाझ्मोडियम हा पॅथोजन झाला की ज्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. परंतु त्या प्लाझ्मोडियमला आपल्यापर्यंत घेऊन येणारा कोण ऑर्गॅनिझम आहे? फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. एनाफिलिस या डासांची मादी, ती आपल्याला प्लाझ्मोडियम आपल्या शरीरामध्ये आणून सोडते, मग आपल्याला मलेरिया होतो. सच थर्ड ऑर्गॅनिझम और एजन्सी हियर कॉल्ड अ वेक्टर. कॅरी करायला दुसराच ऑर्गॅनिझम वापरला म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? वेक्टर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेक्टर? मेनी पॅथोजन्स आर ट्रान्समिटेड टू हेल्दी पर्सन थ्रू एजन्सी of some other organisms called a vector. Students, usually these vector organisms are actually parasites. परजीवी असतात. हे जे वेक्टर ऑर्गॅनिझम्स आहेत, एजंट आहेत, हे युजुअली काय असतात? पॅरासाइट्स असतात. व्हॉट इज पॅरासाइट? मराठीमध्ये आपण परजीवी म्हणतो. 11वी मध्ये आपण डेफिनेशन बघितलेलं आहे, त्याचे काही प्रकार बघितलेले. रिपीट हियर. पॅरासाइट इज अन ऑर्गॅनिझम दॅट लिव्स इन और ऑन द बॉडी ऑफ अनदर ऑर्गॅनिझम टू गेट न्यूट्रिशन. पॅरासाइट हे असे सजीव असतात की जे दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये किंवा शरीराच्या बाह्य अंगावरती राहून न्यूट्रिशन आपलं स्वतःचं पोषण करून घेत असतात. पॅरासाइट्स आर दोज ऑर्गॅनिझम व्हिच आर लिव्ह इन और ऑन द बॉडी ऑफ अनदर ऑर्गॅनिझम अँड गेट न्यूट्रिशन आर कॉल्ड पॅरासाइट्स. पॅरासाइट्स, आताच मी मॉस्किटोचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. मॉस्किटो आपल्याला बाईट करतो, आपलं ब्लड सक करून घेतो आणि त्याचं न्यूट्रिशन करून घेतो. प्लिया, कोचडी जनावरांच्या शरीरावरती असते. त्या जनावरांचं ब्लड सक करून ती प्लिया आपलं पोषण करत असते. म्हणजे किंवा टेपवर्म्स आपल्या पोटामध्ये असतात, जंत कृमी आपल्या पोटामध्ये असतात, तिथं राहून ते जगत असतात. आपण जे खाल्लेलं आहे ते खाऊन ते स्वतःचं न्यूट्रिशन करून घेत असतात. असे काही सजीव की जे दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये किंवा शरीराच्या बाहेर राहून स्वतःचं पोषण करतात, त्याला काय म्हणतात? पॅरासाइट्स असं म्हणतात. अँड दीज वेक्टर्स विच कॅरी पॅथोजन्स फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू हेल्दी पर्सन आर ऍक्च्युअली पॅरासाइट्स.
What are the types of parasites? There are two main types of parasites, ectoparasite and endoparasite. दोन शब्द इथे मी गोल केलेले आहेत. Parasites are organisms which live inside the body of another organism. जो दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये राहतो. मी आता उदाहरण सांगितलं टेपवर्म्स, चपटे कृमी काही आपल्या इंटेस्टाइन मध्ये राहून जगत असतात. Inside the body, such parasites are called endoparasites. म्हणजे दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या अंतर्भागावरती राहून स्वतःचं पोषण करणारे जे पॅरासाइट आहे त्याला काय म्हणायचं? एंडोपॅरासाइट. एक्झाम्पल त्याचं आहे प्लाझ्मोडियम, मी आता सांगितलं प्रोटोझॉन, ज्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. एनाफिलिस, फिमेल एनाफिलिस आपल्या शरीरामध्ये आणून सोडते. हा एंडोपॅरासाइट विच लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ अर्थ. लाईक दॅट, जस्ट आय टोल्ड यू, मॉस्किटो बायटिंग, लाईस, फ्लिया, which are living on the outer surface of body. शरीराच्या बाह्य अंगावरती राहतात. On the body of another organism. Such parasites are called ectoparasite. Ecto, outer, external. These parasites which are living on the body or outer surface of the body of living or another living organism are called ectoparasite. बेडवर, ढेकून, मराठीमध्ये आपण त्याला ढेकून असं म्हणतो, किंवा पिढ्या आम्ही आत्ता सांगितलं गोचडी जी जनावरांच्या शरीरावरती असते. ऑल दीज आर द लिव्हिंग ऑन एक्सटर्नल सरफेस ऑफ द बॉडी ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हेन्स दीज आर कॉल्ड द ectoparasite. दिस इज अबाउट द कम्युनिकेबल डिसीजेस.